हॅलो, हाय, नमस्कार. माझ्या सर्व गोड ताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे ब्लाऊजचा. तर ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग आहे. तर डिझाईन ब्लाऊज आहे. डिझाईन आलेली आहे गळ्याला आणि म्हणजे स्लीवला पण. तर तर मी कशा पद्धतीने कटिंग करते जर ब्लाऊजवर डिझाईन आली तर तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. तर चला करूया सुरुवात ब्लाऊजची. तर कस्टमरचं ब्लाऊज होतं. तर 15 इंच उंची होती ब्लाऊजची. तर म्हणजे नेहमीचे ब्लाऊज असतात माझे कस्टमरचे माझ्याकडे असतात. तर मग मी पेपर कटिंग करून ठेवत असते. पेपर कटिंग केली तर मग अस्तर कमी लागते. त्यामुळे मग मी पेपर कटिंग करून ठेवत असते. आणि कधी कधी जर लहान साईज असली तर मग मी डायरेक्ट अस्तरवर सुद्धा करते. तर मी ब्लाऊज कटिंग केलेले आहे. तर आता बाहीचं सुरुवातीला अस्तरवरती मी बाहीचं कटिंग करत असते, बाही कटिंग. तर इथे बाहीची कटिंग करून घेतली आणि त्यानंतर मग मला बाकीचे पार्ट कट करायचे होते. तर त्यांना नेहमीपेक्षा थोडी उंची जास्त घ्यायची होती. अर्धा एक इंच जास्ती घ्यायची होती. तर अगोदरचं 14.5 होतं, तर मग शिवून ते 14 आलं होतं. तर ह्यावेळेस त्यांनी पण म्हणजे 14.5 शिवून सांगितलं होतं, म्हणजे शिवून आलं पाहिजे. तर मग मला 15 घ्यावं लागली उंची. तर इथे मी थोडं मग खाली सोडलं. तीच म्हणजे पेपर कटिंग ठेवली आणि अशा पद्धतीने थोडं वाढून घेतलं. थोडं म्हणजे थोडे भाग जरा जास्त घेतले. तर अशा पद्धतीने तर थोडी जास्त उंची वाढवायची असली तर मग पेपर कटिंग थोडी वर ठेवायची आणि शिलाई माया वाढवायची असली तर थोडं म्हणजे इकडे साईडनं पण जे आपण शिलाई माया ठेवतो त्या साईडनं वाढवायचं आहे थोडं. तर इथे मी आखून घेतले पेपर कटिंग ठेवून आणि कटिंग करून घेत आहे. तर आता संक्रांत जवळ आलेली आहे. तर मग आता खूप सारे ब्लाऊज आलेले आहेत माझ्याकडे. तर आता तेच शिवणं सुरू होते आणि मधात माझे व्हिडिओ आलेच नाही, कारण कंटाळा आला त्याचा व्हिडिओ टाकून. कारण वॉच टाईम म्हणजे व्यवस्थित होतो आणि 1-2 दिवस व्हिडिओ जर नाही टाकले तर मायनस होऊन जातो. तर वॉच टाईम म्हणजे एका वर्षाच्या म्हणजे त्याचं हे पण असतं, टार्गेट असतं यूट्यूबचं, की एवढ्या दिवसात एका वर्षात म्हणजे एवढे सबस्क्रायबर आणि वॉच टाईम 4000 वॉच टाईम. तर तेवढा आपण ते म्हणजे पूर्ण केला नाही तर मग तेवढ्या दिवसात तर जास्त दिवस लागले तर मग तो मायनसमध्ये जातो. तर तसंच माझं काही झालेलं आहे. तर मला असं अगोदर काही माहीत नव्हतं. जेव्हा मी यूट्यूब चॅनल काढलं तेव्हा म्हणजे माहीत नव्हतं, पण आता माहीत झालं. तर मग असं आता 1-2 दिवस जरी व्हिडिओ टाकले नाही तर मग तो जो आपला वॉच टाईम आहे तर त्यातला पण म्हणजे मायनस होऊन जातो. तर त्यामुळे कंटाळा आला होता मला व्हिडिओ टाकायचा. पण आणखी 1-2 ताईचे कमेंट आल्यात की तुम्ही व्हिडिओ का टाकून राहिला ताई, म्हणजे तब्येत बरी नाही का? तर अशा मला कमेंट्स आल्या होत्या. त्यामुळे म्हटलं चला आता पुन्हा व्हिडिओ सुरुवात करूया, पुन्हा टाकायला सुरुवात करूया. तर मी आता आज हा ब्लाऊजचाच टाकलेला आहे. तर मी डिझाईन ब्लाऊज असलं तर मग अशा पद्धतीने कटिंग करत असते. खूप म्हणजे अवघडच जातं ते. थोडं गळा व्यवस्थित नसतो, म्हणजे लहान साईज असते गळ्याची. बोटनेक शिवायला म्हणजे चालतो, पण कोणाला आवडत नाही बोटनेक शिवायला. तर मग म्हणजे मोठा जर गळा करायचा असला तर मग ते म्हणजे त्यामधली डिझाईन जाते ती काही. तर तर इथे बाया होत्या या म्हणजे स्लीव शिवण्यासाठी हे होतं, त्याचा आकार दिलेला होता डिझाईन. पण त्यामध्ये काही स्लीव बसत नव्हत्या. तर मग पुन्हा त्याला मला जोड द्यावा लागणार आहे. तर मग त्यासाठी मी ते कट करून ठेवल्या आणि मग त्याला थोडासा कपडा लावला
दोन्ही साईडनं स्लीवला, आणि नंतर मग त्यावरती कटिंग केली. तर खूप जोडजाड करायला लागते हे असं डिझाईनचं असलं तर. आणि आपलं साधं सिंपल शिवायचं असलं तर मग म्हणजे डिझाईन नसले पिसावरती तर मग आपलं व्यवस्थित शिवता येतं. तर यावरती आता मी फ्रंट साईडचे हे काढणार आहे अस्तर ठेवून. तर एवढा कपडा उरलेला आहे त्यामधला, आणि स्लीवमध्ये आणि बॅक नेकमध्ये तो म्हणजे डिझाईनचा कपडा गेला. आणि हा फ्रंट साईडचं म्हणजे जी फ्रंट साईज आहे समोरची, तर त्यामध्ये तर भरपूर उरला म्हणजे उरतो. यामध्ये आता क्रॉस पट्ट्या आणि जी कटोरीची मापं असतात ते यामध्ये काढता येतात. आणि अशाच पद्धतीने पुन्हा एक ब्लाऊज आहे माझ्याकडे, पण त्याचा व्हिडिओ मी काही काढणार नाही. ते डायरेक्ट ब्लाऊज शिवल्यानंतरच मी तुम्हाला दाखवेन, शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. तर दोघी बहिणीचे ब्लाऊज आहेत, ते दिवाळीच्या साड्या होत्या त्यांच्या. तर त्यांनी दिवाळी म्हणजे लगेच दिवाळी झाल्या टाकले नाही ब्लाऊज, नंतर आणून दिले होते. तरी एक दीड महिन्यानं आणून दिले होते, 1 महिन्यानं. तर मग दिवाळी झाल्यावर 1 महिन्यानं आणून दिले होते. तर मग आता तेच ब्लाऊज आहे, आणि माझ्याकडे येऊन 15 दिवस झालेले आहेत ब्लाऊजला. तर आता मी ते ब्लाऊज आता अगोदरचे ब्लाऊज होते ते पूर्ण केले, आणि मग यांचे ब्लाऊज घेतले मी शिवायला. तर छान आहे साडी, म्हणजे 1100 रुपयाची साडी आहे. तर खूप छान आहे, पूर्ण प्लेन आहे, आणि लेस फक्त बॉर्डरला लेस आहे, डिझाईन आहे बॉर्डरला, आणि डिझाईनचं ब्लाऊज आहे. खूप सुंदर दिसते, पण डिझाईन पण छान आहे. तर हे मी येते असं पूर्ण जोडून घेतलं, गोल गळा केला, मागचा मोठा गळा केला, आणि बाह्यावरती असं छान असं हे केलं, जोडून घेतलं. आणि तर अशा पद्धतीने मागचा भाग आणि बाह्या झालेले आहेत ते पूर्ण. तर आता हा फ्रंट भाग आहे तो जोडून घ्यायचा आहे मला, आणि कटोरीचा आणि क्रॉस पट्ट्या. तर कटिंग केलेलं असलं ब्लाऊज की लवकर शिवता येतं, आणि कटिंग करून शिवायचं म्हटलं तर उशीरच लागतो जरा. तर मी ते काल कंप्लीट केलं ब्लाऊज, कालचा व्हिडिओ आहे हा. आणि शिवायला थोडी उशिराच लागले होते मी, एक वाजता. तर 3 वाजले मला ब्लाऊज शिवायला. वर्क असल्यामुळे थोडं आरामानच शिवावं लागतं ते ब्लाऊज. तर अशा पद्धतीने मी असे भाग जोडून घेत असते, फ्रंट आणि बॅक साईडचे जे दोन्ही भाग अशा पद्धतीने शोल्डर जोडून घेते. आणि त्यानंतर जे स्लीव आहे त्या जोडून घेतल्या, आणि नंतर मग गोट केला मी. अगोदर मी गोट करत असते कधी कधी, आणि नंतर मग स्लीव जोडत असते. पण ह्यावेळेस मी अगोदर स्लीव जोडल्या, आणि नंतर मग गोट केला, गळ्याला जो गोट असतो तो. तर समोरचा असा थोडासा मच्छी आकार देऊन घेत असते बाईला. तर 4.5ची बाई होती त्यांची, म्हणजे 5 घेतली होती, तर 4.5 शिवून 4.5. तर असं मधात ठेवून असं जोडून घेत असते मी बाई. तर खूप छान ब्लाऊज बसतात त्या ताईंना माझे. तर नेहमीचं कस्टमर आहे माझं, कटोरी ब्लाऊज.
तर इथं ब्लाऊज झालेलं आहे माझं. तर गोट पण केला आणि फिटिंग पण केली मी. तर खूप छान ब्लाऊज आलेला म्हणजे शिवण्यात आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. तर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.